नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेवर आहे. आता मगाशी आज आपण 3 लाईव्ह घेतल्या, पण तिन्ही लाईव्हमध्ये माझा आवाज येत नव्हता. म्हणून मी त्या लाईव्ह डिलीट करून टाकल्या आणि आता हा व्हिडिओ शेअर करतेय. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर आहे. तुमचे बरेच प्रश्न मला आले होते, की ताई आता जानेवारीच्या नंतर आमचे कोणाकोणाचे फॉर्म अपात्र होणार आहेत आणि कोणाकोणाला लाभ मिळणार नाही जानेवारीपासून. का तर आज 31 डिसेंबर आहे आणि आज आहे शेवटचा दिवस. कसला? वर्षाचा शेवटचा दिवस पण आहे आणि आपल्याला योजनेच्या अंतर्गत जी ई-केवायसी करायची होती त्याच्यासाठी पण आजचा शेवटचा दिवस आहे. एवढे दिवस मी सांगत होते ई-केवायसी करा करा, तर महिलांनी केली नाही आणि आज येत नाही. ताई येत आहेत की पोर्टल चालू होत नाही, ताई OTP येत नाहीये, आम्ही अगोदर केलीये पण आम्हाला परत करायचंय, आमच्याकडून चूक झालीये. आता आपण काहीच करू शकत नाही. आता वेळ संपलेली आहे ई-केवायसीची. त्यामुळं एवढे दिवस मी तुम्हाला सांगत होते, तुम्ही ऐकलं नाही आणि आता कुठे ई-केवायसीची वेळ संपल्यावर तुम्ही आता धावपळ करताय. आपल्याला सवय लागलेली आहे की वेळ संपल्यावर धावपळ करायची. मी किती दिवस झालं सांगत होते पटापटा करून घ्या. आज पण रात्री 12 पर्यंत वेळ आहे. जर आज झाली कुणाची ई-केवायसी तर तुम्ही आज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जर होत असेल तर. ठीक आहे. तर ही एक माहिती होती. आता येऊया पुढं. कशावर? आता पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. अजून एक, इतर महिलांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा, कारण तुमच्याच माहितीवर हा व्हिडिओ आहे. तुम्हीच प्रश्न विचारले होते, त्याचंच उत्तर मी देत आहे. घेऊ, काळजी करू नका. पण उद्या मी या प्रश्नाचं उत्तर उद्या देणार नाहीये. मी आजच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर. तर पहिला प्रश्न आपला असा आहे की ताई आता जानेवारीच्या नंतर आमचा कोणाचा फॉर्म जो आहे तो अपात्र होणार आहे. तर हे बघा, हे अगोदर पण सांगितलेलं आहे, पण आता तुमच्यासाठी परत हा विषय महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला माहिती असावं की जानेवारीपासून कुठल्या महिलांचा लाभ बंद होणार आहे, कोणाला लाभ मिळणार नाही. कारण आता ई-केवायसी आपली आज संपली. आता जे काही पडताळणी होईल ई-केवायसीच्या नंतर रिझल्ट येईल की कुठल्या कुठल्या महिलांना आहे ते आता हप्ता मिळालाय किंवा कुठल्या कुठल्या महिलांना हप्ता मिळालेला नाही. हा रिझल्ट आपल्याला कधी येणार आहे? जेव्हा आपलं वितरण होईल. बरोबर ना? वितरण झालं की आपल्याला समजेल की कोणाला हप्ता मिळाला, कोणाला नाही. बाकी त्याच्यावर आपण नंतर लाईव्ह घेणार आहोत, काळजी करू नका. आता येऊया आपल्या पहिल्या प्रश्नावर. तर ताई कोणाकोणाचे फॉर्म अपात्र होतील? ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते, जर तुम्ही पात्र असाल योजनेच्या तर तुम्हाला काहीच काळजी करायची आवश्यकता नाही. पण त्याची पात्रता काय आहे ते तुम्ही आता जाणून घ्या, जे मी मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला मुद्दा महत्त्वाचा जो आहे, तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखाच्या आत पाहिजे. आता उत्पन्न म्हणजे काय आहे? तर तुमचं वैयक्तिक उत्पन्न नाही, लाभार्थ्याचं वैयक्तिक उत्पन्न हे ग्राह्य धरलं जात नाही. तुमच्या कुटुंबामध्ये तुमचं एकत्र कुटुंब आहे. तुम्ही जे काही दिलं असेल त्या ठिकाणी राशन कार्ड वगैरे, तुमच्या राशन कार्डमध्ये किती नावं आहेत, तुमचं एकत्र कुटुंब किती, 4 लोकांचं, 5 लोकांचं, 6 लोकांचं, 2 लोकांचं, 3 लोकांचं, किती जणांचं पण असेल तर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे ग्राह्य धरलं जातं. येते का लक्षात? त्यामुळे कुटुंबाचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न जे आहे ना, ते उत्पन्न तुमचं 2.5 लाखाच्या आत ग्राह्य धरलं जातं. त्यामुळं तुमचं जर उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. ज्यांचंही उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल, पूर्ण तुमच्या कुटुंबाचं मिळून, तर तुमचे फॉर्म अपात्र होणार आहेत. आलं लक्षात? दोन्ही मुद्दे सांगितले मी इथं. कोण अपात्र होणार, कोण पात्र होणार. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनी काळजी करायचं नाही, तुम्हाला लाभ मिळणार आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे, तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे, तुम्हाला लाभ मिळणार नाही. ज्यांच्याही नावावर फोर व्हीलर आहे, आता नावावर म्हणजे तुमच्या नावावर फोर व्हीलर पाहिजे का? नाही. तुमच्या कुटुंबात कोणाच्याही नावावर जर 4 चाकी गाडी असेल, 4 चाकी गाडी तुमच्या कुटुंबात कोणाच्याही नावावर असेल तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणाच्याही नावावर फोर व्हीलर नसेल तर तुमचा फॉर्म पात्र आहे. मग तुम्हाला योजनेचा लाभ हा पूर्ण वर्षभर मिळणार आहे, काळजी करू नका. झाले 2 मुद्दे. आता तिसऱ्या मुद्द्यावर येऊया. तिसरा मुद्दा आहे ITR म्हणजेच करदाता. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमची सून, तुमचे मिस्टर, कोणीही तुमच्या कुटुंबात जर कर भरत असतील, म्हणजेच IT रिटर्न करत असतील, आयकर भरत असतील, तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. जर तुमच्या कुटुंबात कोणीही आयकर भरत नसेल, IT रिटर्न भरत नसेल, तर तुम्हाला हा लाभ जो आहे तो निरंतर पुढचं 1 वर्ष मिळणार आहे. आता मी 1 वर्ष का म्हणते ना, हे पण तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तर तुम्हाला हा लाभ
वर्षभर मिळणार आहे. कळलं? आता IT रिटर्न जर भरत असाल तर लाभ मिळणार नाही आणि हे कुटुंबाचं सांगते मी बरं का. IT कर भरत नसाल तर लाभ मिळणार आहे, काळजी करू नका. झाले 3 मुद्दे. आता चौथ्या मुद्द्याकडे आपण येऊया. चौथा मुद्दा असा आहे, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा म्हणजे आपल्या राज्य शासनाच्या कुठल्याही दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असाल, किती 1,500 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर तुमचा हा जो लाभ आहे तो बंद होणार आहे लाडकी बहीण योजनेचा. आणि जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला हा लाभ जो आहे तो निरंतर मिळणार आहे पुढे सुद्धा. इथे तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. हा लाभ तुम्हाला पुढचं 1 वर्ष कंटिन्यू जानेवारीपासून पुढच्या 1 वर्षासाठी तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. झालं? आता ह्याच्यामध्ये जो दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारच्या नोकरीची पेन्शन म्हणजे सरकारची नोकरी अगोदर करत होते आणि आता पेन्शन घेत आहेत, असं तुमच्या कुटुंबात कोणीही असेल तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. असं तुमच्या कुटुंबात कोणीही नसेल, तुम्ही कुठलीही सरकारची पेन्शन घेत नसाल, तुमच्या कुटुंबात कोणीही घेत नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. काळजी करू नका, तुमचा फॉर्म पात्र होणार आहे. आलं लक्षात? जे लाभ घेत असतील ते अपात्र होणार आहे, जे लाभ घेत नाहीयेत सरकारी पेन्शनचा त्यांचा फॉर्म हा पात्र होणार आहे. झाला? आता त्याच्यामध्ये जर तुम्ही कुठल्याही सरकारच्या, महामंडळाच्या, राज्य शासनाच्या कुठल्याही खात्यामध्ये जर सरकारी नोकरीला असाल तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही, तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. आलं का लक्षात? आणि तुम्ही असं सरकारची कुठलीही नोकरी करत नाही, तुमच्या कुटुंबात कोणीही नोकरीला नाही, तर मग तुमचा हा फॉर्म पात्र होणार आहे. मग तुम्हाला कुठेही काळजी करायची आवश्यकता नाही. आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही इथे कुठेही काळजी करू नका. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा सगळ्यात आहे, जर तुम्ही EKYC केली नसेल तरी सुद्धा तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. कारण EKYC आपल्याला कंपल्सरी होती. जर तुमची EKYC झाली नसेल तर तुमचा हा फॉर्म अपात्र होईल आणि तुम्हाला लाभ मिळणार नाही. कारण सरकारने तसं सांगितलं होतं की जर तुम्हाला निरंतर हा लाभ चालू ठेवायचा आहे तर EKYC बंधनकारक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही EKYC केली नसेल तर तुमचा हा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो. EKYC केली असेल तुम्ही तर मग तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्याच्यामध्ये आता दुसरा जो मुद्दा आहे तो घेऊ आपण. एका कुटुंबात किती महिलांना लाभ मिळणार आहे? 2 महिलांना. आता तुमच्या कुटुंबात विवाहित महिलांचं सांगते मी. तुमच्या कुटुंबात 1, 2, 3, 4 कितीही महिला विवाहित आहेत आणि त्या लाभ घेत आहेत, बरोबर, तर तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. बरोबर? तुमच्या कुटुंबात होऊ शकते की एका विवाहित महिलेला एका अविवाहित महिलेला लाभ मिळेल जर तुम्ही तसं फॉर्म भरले असतील तर. पण तुम्ही जर तुमच्या कुटुंबात 2-3 महिला विवाहित असाल तर तुमचा फॉर्म हा अपात्र होणार आहे. ह्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित आहे तर तुमचा लाभ हा चालू राहणार आहे 1 वर्षासाठी. तुमच्या कुटुंबात एकच विवाहित आहे, तिनेच लाभ भरलाय तर तिचाही लाभ चालू राहणार आहे. काळजी करू नका. फक्त इकडं जे सांगितलेलं आहे तुम्ही निकषामध्ये बसत नाही आणि इकडं जे सांगितलंय ते निकषामध्ये बसता. तर हे निकष आपल्या या योजनेच्या अंतर्गत आहेत आणि हे निकष आजच नाही तर हे निकष पहिल्याच दिवसापासून आहेत. त्यामुळं जर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत आणि या निकषामध्ये जे मी निकष सांगितले त्या निकषामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुमचे फॉर्म अपात्र होणार आहेत, लाभ मिळणार नाही. आलं का लक्षात? त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की जर तुम्ही या निकषामध्ये बसत आहात तर तुम्हाला लाभ हा मिळणार आहे. काहीही काळजी करू नका. आता मी तुम्हाला सारखं का म्हणत होते की 1 वर्षासाठी तर 1 वर्षाचं कारण हे आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा माहिती नसेल, मी परत सांगतेय, आपल्याला परत पुढच्या वर्षी असंच EKYC करायची आहे, हे लक्षात घ्या. अजून एक मुद्दा माझा सांगायचा बाकी आहे, थांबा थोडंसं, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, घाई करू नका. अजून 2 कॅटेगरी कुठल्या आहेत त्या सांगणार आहे, थोडं थांबा. एक मुद्दा मध्ये वेगळा घेते कारण तुमच्या लक्षात यावं पॉइंट म्हणून. तर आजच्यामध्ये राहिलेले 2 मुद्दे आहेत ते घेणार आहेत. तर राहिलेले 2 निकष जे आहेत ते असे आहेत की या निकषाचं असं आहे, जर तुम्ही बघा मी काय सांगते, जर तुम्ही तुमचं वय 21 वर्ष होतं, तुम्ही तेव्हा फॉर्म भरलेला आहे, बरोबर, तुम्ही तेव्हा फॉर्म भरलाय तर तुम्हाला लाभ मिळणार आहे, मग काळजी करू नका. पण जर तुमचं वय 19 होतं, 20 होतं किंवा 21 वर्ष पूर्ण वय नव्हतं तरी सुद्धा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही. तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. जर तुम्ही 21च्या
वरती होतात म्हणजे 21 वर्ष पूर्ण झालं होतं तुम्हाला आणि मग तुम्ही फॉर्म भरलाय योजनेचा, तर तुम्हाला 1 वर्ष लाभ पुढे मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या महिलांचं वय आत्ता 65 झालेलं आहे, ज्या महिलांचं वय आत्ता 65 झालेलं आहे, त्या महिलांचे फॉर्म सुद्धा अपात्र होणार आहेत. ज्या महिलांचं वय 65च्या आत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच काय, याचा मी हा मुद्दा शेवटी का घेतला, कारण मला ते कॅल्क्युलेशन करून दाखवायचं होतं, म्हणून मी हा विषय शेवटी घेतला वयाचा. ह्याच्यामध्ये असं आहे, 21 वर्ष वय तुमचं पूर्ण पाहिजे होतं जेव्हा तुम्ही फॉर्म भरला. तुमचं वय हे 65च्या आत पाहिजे होतं, आता तुम्ही लाभ घेत असाल तर. आता ह्याच्यामध्ये तुमचं वय 21 नव्हतं तेव्हा तुम्ही फॉर्म भरलाय तरी लाभ बंद होईल. तुमचं वय आता 65 झालंय तरी तुमचा लाभ बंद होईल. म्हणजे 21 आणि 65च्या आतल्या जेवढ्या महिला मुली आमच्या असतील त्या सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तिथे तुम्हाला कुठेही काळजी करायची आवश्यकता नाही. तर हे आपले सर्व सविस्तर निकष आहेत. मला असं वाटतंय या व्हिडिओमधून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पण शेवटपर्यंत पहा, इतर महिलांना जरूर शेअर करा. एवढी चांगली माहिती आणि एवढं तुम्हाला समजण्यासारखी माहिती मी सांगत असते. तुमच्याच प्रश्नाचं उत्तर आहे हे की लाभ कोणाकोणाचा बंद होणार आहे. बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या, त्याच्यावर हे उत्तर दिलेलं आहे. तर सर्वांना विनंती करत आहे, फक्त पाहून सोडून देऊ नका. अर्धवट व्हिडिओ पाहत नका जाऊ. सगळी माहिती मिळत नाही अर्धवट व्हिडिओमध्ये, त्यामुळे अर्धवट व्हिडिओ पाहू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतर महिलांपर्यंत अवश्य शेअर करा, जेणेकरून त्या बिचाऱ्यांनाही कळेल की त्यांना इथून पुढे लाभ मिळणार का नाही. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल, ताई आता आम्ही केवायसी आता केली आहे, नोव्हेंबर पासून आम्हाला आता लाभ मिळणार नाही का? आता मी तुम्हाला इथं एक मुद्दा अजून नमूद करणार आहे. मी आता हे सांगितलं, हे जानेवारी पासून सांगितलंय तुम्हाला, का तर केवायसी आपली आता झाली, आता पडताळणी होईल, मी जानेवारी सांगितलंय. पण सरकारला जर वाटलं की नाही आता तुम्ही योजनेच्या अपात्र आहात, तर तुमचा नोव्हेंबर पासून सुद्धा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. माहितीच्या आधारावर सांगते, सरकारकडची अपडेट नाही ही. होऊ शकतंय की तुम्ही नोव्हेंबर पासून सुद्धा अपात्र असू शकता, कारण जर आता केवायसी पूर्ण झाली आणि पडताळणी केवायसीची आता होतीये, तर असं होऊ शकतं की तुम्ही अपात्र आता नोव्हेंबर पासून सुद्धा लाभ मिळणार नाही. बाकी तर ह्याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला वितरणाची जी आहे, हप्त्याची जी आहे, ते जेव्हा वितरण होईल ना एक्झॅक्ट, जेव्हा सगळ्याच्या अकाउंटला हे वितरण होईल आपल्याला, त्यावेळेसच कळेल की कोणाला हप्ता मिळाला, कोणाला हप्ता नाही मिळाला, आता पुढे काय करायचं, तुम्ही पात्र आहात अपात्र आहात, या सर्व विषयांवर मी लाईव्ह घेणार आहे. मी हे अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आलं का लक्षात? तर ही सगळ्यात महत्वपूर्ण आपला आजचा व्हिडिओ आहे. सर्वांनी व्हिडिओला अवश्य शेअर करा इतर महिलांपर्यंत. ही एक विनंती आहे माझी. नवीन असाल तर चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, हाईप करू शकता. आणि या माझ्या व्हिडिओवर आता तुमच्या काहीही कमेंट असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटवर मी परत उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते किंवा आपण लाईव्ह तर घेतच असतो. तर आणि हे करायला बरं का, हे करायला एकही रुपया लागत नाही हो, ह्याला एकही रुपया लागत नाही. एवढी चांगली माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला माहिती देते मी. तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. कमेंट अवश्य करा. काहीही अडचण असेल तर कमेंट करू शकता या आपल्या योजनेच्या अंतर्गत. हा, अजून एक काळजी करू नका, वितरण होणार आहे, लवकरच वितरण होईल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता काय चालू आहे, मी सांगायची काहीच आवश्यकता नाही. त्यामुळं काळजी करू नका, योजना बंद झालेली नाहीये, वितरण लवकरात लवकर होणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.